नमस्कार. गोष्टींच्या वाड्यावर तुमचं अगदी मनापासून स्वागत. आपल्या आजूबाजूला कितीतरी प्रकारचे पाण्याचे स्रोत असतात. म्हणजे काय असतात? There are so many water bodies around us. त्यांची नावं तुम्हाला माहीत आहेत? चला, या द्विभाषिक पुस्तकात त्यातल्या काहींची ओळख करून घेऊया. So, do you know what they are called? Let's visit some of them in this bilingual book, part of a series to introduce young readers to their immediate environment. My first book of water bodies. पहिली ओळख पाण्याच्या स्रोतांशी. Who is the author of this book? Kavita Singh Kale. And she has also illustrated the book. म्हणजेच ह्या पुस्तकात चित्र काढलेत ते सुद्धा कविता सिंग काळे यांनीच काढलेलेत. मराठी अनुवाद केलाय मृणालिनी वनारसी यांनी. गोष्ट प्रकाशित केली आहे प्रथम बुक्स यांनी आणि स्टोरी विवर कम्युनिटी आपल्यापर्यंत घेऊन आले आहेत लेव्हल 1 माय फर्स्ट बुक ऑफ वॉटर बॉडीज. झरा. तुम्हाला माहितीये का स्प्रिंग हा सीझन म्हणजेच ऋतू सुद्धा असतो. पण इथे जे आहे ते पाण्याचं स्रोत आहे म्हणजेच एक वॉटर बॉडी आहे ज्याला स्प्रिंग असं म्हणतात. हा खळखळ खळखळ वाहणारा झरा असतो. स्ट्रीम ओढा. तुम्ही कधी ट्रेलवर वॉकवर जातात तेव्हा कदाचित तुम्हाला हे बघायला मिळू शकतं. स्ट्रीम अ वॉटर स्ट्रीम. पॉन्ड तळे. सहसा बदकं आणि बेडकं याच्यात आढळतात. डराव 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 करून रात्री जास्तीत जास्त आवाज या पॉन्ड्स मधूनच येत असतो. वॉटरफॉल धबधबा. तुम्ही जर अमेरिकेत गेलात तर नायगरा फॉल्सला व्हिजिट द्यायला विसरू नका हं. मोठा धबधबा आहे तो. लेक तलाव. यात पोहायची मज्जाच वेगळी असते. रिव्हर नदी. ओशन महासागर. जर ओशन महासागर आहे तर सागर कशाला म्हणत असतील? असी म्हणजे सागर. SEAC